तत्पूर्वी त्याला मॅचला सुरुवात करायची आहे पण तर हर्षद मेमन आणि त्याच्या साथीला फलंदाज विशाल वल्टेला आपण पाहतोय. पाडा तालुक्यातनं एक परफेक्ट तंत्रशुद्ध फटके खेळण्याकरता ज्याची ओळख आहे तत्पूर्वी दोन बॅटर मैदानात दाखल होतील. चला विफास थोडी घाई करायची टीम एजेस देवगर. आजचा या स्पर्धेचा तिसरा दिवस वाडा आजचा दिवस तिसरा या स्पर्धेचा. टीम बॉबी 11 केलीच्या पाडा संघाला बाय भेटली आहे. खऱ्या अर्थानं आज सकाळचे पहिले मॅच जेव्हा खेळले ना तेव्हा रितेश त्यांनी म्हटलं होतं की आज आमचा दिवस आहे आणि मग खूप चांगला खेळ त्यांच्याकडनं झाला आहे आतापर्यंत. तत्पूर्वी हर्षद मेमन स्ट्रायकर एंडकडनं आता मात्र कस लागेल समोर पुष्करचा. या अगोदर चांगली फलंदाजी झाली या मॅन ऑफ द मॅच मानकरी ठरलाय होंडो. आता मात्र पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडकडनं त्याच्या विपक्षात पुष्कर गोलंदाजी करण्याकरता चेंडू क्रमांक पहिला येऊन सज्ज झालाय. पहिल्या चेंडूवर मात्र आक्रमण करताना फटका फसलाय. गोल्डन डकचा झाला शिकार. फलंदाज होंडो बॅक टू डगआउट. एक संधी डीजे मास्टरला. चला थोडी घाई करायची आहे. नवीन बॅटर मैदानात दाखल होतील महेश भोईर. मात्र आजचा दिवस महेश भोईर यांनाही खूप चांगली फलंदाजी केली आहे. मग गोलंदाजीचे क्षेत्र असो दोन्ही क्षेत्रातनं चांगली कामगिरी झाली आहे आतापर्यंत. पूर्वी आता गोलंदाजी करतोय जो पुष्कर त्यांना मात्र पहिल्या चेंडूवर. चला टीम मीटिंग नकोय देवगरकर खूप सारा वेळ जातोय पंच तुम्ही ताकीद द्या. आता पॅनल्टीला मात्र सामोरं जावं लागेल. कालच्या दिवसातही दोन संघांना पॅनल्टी दिली होती. असाच खूप सारा टाइम त्यांच्याकडनं जात होता त्याकरता. पूर्वी पुष्कर मात्र सज्ज होईल. चेंडू क्रमांक 2 समोर महेश भोईर करता. मात्र महेश भोईर याही या अगोदरच्या मॅचमध्ये आक्रमण केलं होतं. महेश भोईरनं सुद्धा चांगला टोटल 61 धावांचा पाठलाग करण्यामध्ये एक महत्वाचा वाटा. मात्र पुढच्या चेंडूवर आणखीन एक फलंदाज बाद. महेश भोईर तोही येतोय परतीच्या प्रवासाला. होंडो पाठोपाठ चल तू चल मैं आया अशी परिस्थिती. मात्र नवीन निकेतननं चांगला झेल टिपलाय. खऱ्या अर्थानं महेश भोईर सुद्धा परतीच्या प्रवासाला गेला. जिथे होंडो बाद झाल्यानंतर महेश भोईरला जास्तीचा टाइम मैदानात घालवणं गरजेचं होतं आणि मात्र त्याला बाद व्हावं लागलंय. 2 महत्त्वाच्या विकेट. मात्र आता विकेट हॅट्रिक करता संधी आहे. या अगोदर षटकार हॅट्रिक आजच्या दिवसातनं प्रवीणनं पूर्ण केली आहे. आता मात्र विकेट हॅट्रिक होईल का? पुष्कर हाफ ट्रॅकर होता ज्याला उडवलंय डीप स्क्वेअर लेगवर ना. चेंडू जाईल वन बाउन्स ओव्हर द रोप. सीमा रेषा पार. चौकार येतोय. मात्र या चौकारानं सुरुवात होती आहे ती धावसंख्येला 0वरनं 4वर जाऊन पोहोचतोय तो टीम कुडूस 11 संघ. मात्र गोलंदाजी करताना पुष्कर त्यानं पहिल्या 2 चेंडूंवर 2 महत्त्वाच्या विकेट घेतल्या. त्यानंतर मात्र जितना सौरभ सवर या वर्षीच्या हंगामातला
एक बहारदार खेळाडू, खूप चांगला खेळ सातत्यानं प्रत्येक टुर्नामेंटपर्यंत करत असतो तो सौरभ सवर स्ट्रायकर एंडकडनं. 3 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत. धावसंख्या 4 स्कोर कार्डवर आहे. चेंडू क्रमांक 4 पुन्हा एकदा सज्ज झालाय सौरभ सवरच्या विरोधात. मात्र पुढचा चेंडू मात्र मॅन्डेटरी पॉवर प्लेचा फायदा घेत पाठलाग केला जाईल चेंडूचा. मात्र तितकाच चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. तिसरी धाव सुद्धा कंप्लीट होती आहे. म्हणजे या टोटल 3, या 3 धावसंख्या 7 या धावसंख्येवर जाऊन पोहोचती आहे ती टीम कुडूस 11 संघाची. मात्र सुरुवात थोडीशी जरी खराब झाली असली कुडूस टीमकडनं तरीही मात्र आता चांगल्या टोटलपर्यंत जाण्याचा प्रयत्न नक्की करतील. 4 षटकांचा आपण सामना पाहतोय. त्यातनं 7 धावसंख्या ही पहिल्या ओव्हरमधनं आतापर्यंत. चेंडूचा खेळ झालाय तो टोटल 4. म्हणजे अजूनही आपल्या गोलंदाजीतनं 2 चेंडू शिल्लक आहेत. पुष्कर विशाल वलटे करता नेक्स्ट बॉल. चांगला चेंडू जिथनं फक्त सन्मान देणं हेच एक काम होतं. फक्त सिंगल कन्वर्ट होईल. सिंगलपेक्षा जास्त काही मिळणार नाही आता चेंडूवरनं. या सिंगलनं 1 न वाढेल. धावसंख्या 8 या धावसंख्येवर जाऊन पोहोचती आहे सौरभ सवर. त्याच्या बॅटमधनं या अगोदर एक चौकार आला आहे. मात्र पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडकडनं त्याला संधी मिळते खेळण्याची. तत्पूर्वी पुष्कर आपल्या गोलंदाजीतनं अंतिम आणि इथून पुढे शेवटचा चेंडू घेऊन येतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. त्या षटकातनं 38 सर्कल बाहेर आपण 2 क्षेत्ररक्षक पाहतोय. त्यातनं अंतिमचा चेंडू सौरभ करता. मात्र तितकाच चांगला झेल पुन्हा एकदा घेतला जातोय या सौरभ सवर. परतीच्या प्रवासाला एक संधी डीजे मास्टरला. तोच मात्र सौरभ आता येतोय फलंदाजी करण्याकरता. मात्र एक महत्त्वाचा बॅटर आहे, महत्त्वाचा फलंदाज आहे तो टीम कुडूस 11 टीमकडनं. शिवकृपा चषकमधनं एक मॅन ऑफ द सिरीजचा एक वर्षी सौरभ हडकमलनं घेतली आहे. या वर्षीच्या हंगामातनंही आजच्या दिवसातनं खूप चांगला खेळ सौरभच्या बॅटमधनं झाला आहे. आता मात्र या सेकंड ओव्हरमधनं गोलंदाजी ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज झाला आहे. या रंजन पाटीलला आपण पाहतोय. एक सातत्यानं ओपनच्या मोठ्या मोठ्या टुर्नामेंटपर्यंत जाऊन खेळ करत असतो तो रंजन पाटील. मात्र आता सज्ज होईल इथून पुढे गोलंदाजी करण्याकरता. त्यातनं संतोष मोकाशी आणि तसेच त्यांच्या समवेत बळीराम मोकाशी कोणत्याही गावचं व्यक्तिमत्व आहे. ओके, तर 4थ्या क्रमांकाचं जे पारितोषिक आहे, 4थ्या क्रमांकाचं जी आकर्षक ट्रॉफी आहे ते आम्हाला संतोष मोकाशी यांच्याकडनं आली आहे. त्यांचाही खूप खूप धन्यवाद. तसंच त्यांच्या समवेत बळीराम मोकाशी तेही इथे उपस्थित झालेत. हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम वेलकम वेलकम. तत्पूर्वी समोर आपण पाहिलं रंजन पाटीलला. मात्र त्याच्या पहिल्या चेंडूवर चौकार आला. त्यानंतर पुन्हा एकदा सज्ज होतोय विशाल वलटेच्या विपक्षात. आडव्या बॅटने खेळायचं होतं मात्र फटका फसलाय. विशाल वलटे येईल परतीच्या प्रवासाला. आणखीन एक विकेट. थँक्यू. आजचाच खऱ्या अर्थानं दिवस गुरुवारचा आहे आणि साईबाबाची खाणी मात्र ऐकवली जात आहेत. पूर्वी नवीन बॅटर चिराग भानुशाली जो मैदानात इथून पुढे खेळ करण्याकरता पहिल्या मॅचमधनं जो मॅन ऑफ द मॅच झाला तो चिराग मात्र आता फलंदाजी करण्याकरता
स्ट्रायकर एंडकडनं आपण त्याला पाहतोय. त्याच्या विपक्षात समोर रंजन पाटील कसलेला गोलंदाज आहे खऱ्या अर्थानं या पुढील चेंडूवर. मात्र आक्रमण करायचं होतं, फटका फसलाय, पुष्करी येतोय चेंडू खाली. आणखीन एक फलंदाज चिराग बॅक टू डगआउट. एक संधी डीजे मास्टरला. मात्र असा एकही बॅटर नाही आहे जो मैदानात थांबून मात्र खेळ करेल. कुठेतरी चौकार एखादा बॅटर मारतो, पटकन आऊटही होऊन जातो, असं मैदानात आता तरी चाललं आहे. तत्पूर्वी सौरभ हा मात्र एका बाजूनी तग धरून राहिला आहे. तत्पूर्वी नवीन बॅटर मैदानात वाडा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत आणि स्वतः कुडूस 11 टीमचे मात्र कर्णधार आहेत महेश जाधव मात्र मैदानात दाखल झालेत. आता मात्र त्यांच्यावर जबाबदारी आहे. एक चांगल्या टोटलपर्यंत जावं लागेल, एक चांगल्या टोटलपर्यंत नेऊन ठेवावं लागेल. समोरचा संघ जर पाहिला HS देवगर टीमची बॅटिंग लाईनअप तीही खूप चांगली आहे. मग निकेतन असेल, रंजन पाटील असेल, एनगिडी बिग बर्ड ऑफ हाफ ट्रॅकर होता ज्याला उडवलंय, पाठवलंय 6 धावांकरता. आल्या आल्या मात्र षटकार खेचलाय. पंच काय यूट्यूबवर चेक करायचं आहे. चेंडू नो असेल. महेश यादवनं त्या चेंडूवर षटकार खेचलाय. म्हणजे आता पुन्हा एकदा संधी आहे. फ्री हिटचा चेंडू आहे आणि ज्यावरनं हात फ्री होऊन फलंदाजी करण्याकरता एक मुभा आहे ती महेश यादवकडे. नेक्स्ट बॉलला मात्र बंदिस्त केलंय. फ्री हिटच्या चेंडूवर महेश यादवला शांत ठेवलंय. डॉट बॉल निर्धावची होती उद्घोषणा. चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय तो टोटल 4. धावसंख्या स्कोर कार्डवर 19 धावा. मात्र लवकरच 19 फेब्रुवारी हाही दिवस मात्र येईल. श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती.
अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत. तत्पूर्वी एक न धावसंख्या वाढेल 20 या धावसंख्येवर जाऊन पोहोचती आहे ती टीम कुडूस 11 संघाची. मात्र आज खूप चांगला खेळ करतोय कुडूस 11 संघ. या अगोदर ओमसाई खरिवली संघाला मात्र पराभूत केलं. नेक्स्ट बॉल मात्र फर्निचर बिघडवलं जात आहे. फलंदाज बाद महेश जाधव परतीच्या प्रवासाला. त्याला आपण पाहतोय आता जो फलंदाजी करण्याकरता इथून पुढे सज्ज होईल. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे ती टोटल धावसंख्या 20. 6 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत ते टीम कुडूस 11 संघाचे. मात्र रोशन आणि सौरभ ही जोडी जिथपर्यंत मैदानात राहील ना तिथपर्यंत धावा या चांगल्या टोटलपर्यंत घेऊन जाऊ शकतात. क्षमता आहे दोन्हीही बॅटरमध्ये. रोशनही तितकाच चांगला फलंदाजी करत असतो सातत्यानं. तत्पूर्वी त्याच्या विपक्षात आता मात्र रंजन पाटील. नेक्स्ट बॉल मात्र फटका फसलाय. झेलही सुटलाय. एक जीवनदान भेटलंय. त्याचा आता किती फायदा घेईल हे पाहावं लागेल. मात्र बचावला गेलाय. सेफ झोन मध्ये बॅटर पोहोचलाय. 2 धावा कंप्लीट होतील. या 2 न मात्र धावसंख्या वाढती. या धावसंख्या जाऊन पोहोचेल ती टोटल 22 या धावसंख्येवर. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस ज्या 11.0च्या सरासरीने धावा या करत 22 या धावसंख्येपर्यंत मात्र पोहोचलेत. म्हणजे अजूनही इथून पुढे 12 चेंडू शिल्लक असतील. चला टीम मीटिंग नकोय देवगरकर. खूप सारा जास्त टाइम हा जातोय. येणारे पुढील 12 चेंडू असतील आणि त्यातनं 3ऱ्या षटकातनं गोलंदाजी ट्रॅकवरनं गोलंदाज अक्षय नाईक हा मात्र इथून पुढे सज्ज होईल. बऱ्याचशा वेळा बऱ्याचशा टुर्नामेंटमधनं पाहत असतो की अक्षय नाईक हा मात्र पॉवर प्लेचं षटक हाताळत असतो. आज मात्र एक वेगळा प्रयोग करू पाहिलाय देवगरकरांनी. समोर कुडूस 11चा संघ होता. अक्षय नाईकला गोलंदाजी करण्याकरता मागे ठेवलं आणि मग इथून पुढे आता तो गोलंदाजी करेल. 22 ही धावसंख्या स्कोर कार्डवर असताना चला टीम मीटिंग नकोय. सौरभ मात्र आता त्याच्यावर खूप सारी जबाबदारी आहे. 22 ही धावसंख्या स्कोर कार्डवर असताना इथून पुढील 6 चेंडूंकरता अक्षय नाईक होईल आपल्या गोलंदाजीतनं सज्ज. षटकातील पहिला चेंडू सज्ज होतोय. सौरभ करता मात्र झेलला संधी आहे. कोण झेल घेईल. मात्र झेल सुटलाय. झेल सुटलाय ना. प्रेशर हाय करून टाकतात मॅचचा पूर्णपणे देवगरकर. तत्पूर्वी पहिला चेंडू ज्यावरनं सिंगल धाव येते. चला नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा अक्षय नाईकनं मात्र फसवलं होतं एका बाजूने सौरभला. मात्र तो झेल सुटला. त्यानंतर पुन्हा एकदा रोशन करता. नेक्स्ट बॉल बाहेरचा चेंडू होता ज्यावरनं फक्त त्या वेगाचा वापर करत चेंडू जाईल सीमा रेषा पार. चौकार येतोय. 4. कार्डवर एक धाव ही वाचवण्याकरता देवघरकर प्रयत्न करतायत मैदानातनं.
तिथनं एक एक खराब येणारा चेंडू गोलंदाजाला कानमंत्र दिले जात आहेत. अशा पद्धतीने गोलंदाजी कर. तत्पूर्वी 2 चेंडूंचा खेळ झाला आहे. धावसंख्या 27 आहे स्कोर कार्डवर. चेंडू क्रमांक इथून पुढे तिसरा रोशन करता सज्ज झाला आहे रोशन. नेक्स्ट बॉल. मात्र स्वतःचा बचाव करत हा फटका खेळत असताना तत्पूर्वी कोणत्याही प्रकारचे मात्र धाव नसेल. 3 चेंडूंचा खेळ झाला आहे. 27 या धावसंख्येवर स्थिर असेल. 6 विकेट आतापर्यंत गेल्यात. होंडो महेश भोईर चे खाता न खोलता मात्र परतीच्या प्रवासाला गेले. त्यांच्यावर चिराग त्याच्या पाठोपाठ तोही मात्र एकही धाव करू शकला नाही आहे. आणि मग एक कमी धावसंख्येपर्यंत आता सध्या तरी टीम कुडूस 11. मात्र इथून पुढे सज्ज होईल पुन्हा एकदा अक्षय नाईक आपल्या गोलंदाजी ट्रॅकवरनं. क्षेत्ररक्षणामध्ये मात्र सातत्यानं बदल होत आहेत. सिंगल कन्वर्ट होती आहे. सिंगल धावसंख्या वाढती आहे. 1 न वाढून 28 या धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचते. सौरभ ज्याच्यावर जबाबदारी आहे शेवटच्या षटकापर्यंत त्याला मैदानात राहणं गरजेचं आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत त्याला मैदानात राहावं लागेल कारण की संघाचे कमी टोटल आतापर्यंत स्कोर कार्डवर आहे. मग त्याकरता त्याला चांगला खेळ करणं खूप बंधनकारक असेल. सौरभ त्याच्याकरता नेक्स्ट बॉल. अक्षय नाईक आपल्या गोलंदाजीतनं पंचांना पार करतोय. मात्र त्या ठिकाणी खाली क्षेत्र आहे. तिथनं अध्वर शेलार त्या ठिकाणी आहेत. ते लगेच सांगतील. तीक्ष्ण नजर आहे अध्वर शेलार त्यांची. चौकार आहे. 4 धावांकरता हा फटका. पूर्वी धावसंख्या 32 या धावसंख्येवर जाऊन पोहोचती आहे. त्याला प्रत्येक चेंडू मागे कानमंत्र देऊ नका निकेतन. खूप जास्तीचा टाइम मात्र जातोय इथून पुढे. थोडी घाई करा. अजूनही आपल्याला इथून पुढे एक मॅच जी खेळवायची आहे. चेक करायचं आहे. थोडंफार चेक करतील. चेक केलं जात आहे तिकडे. कमेंट्सबाजी करू नका. चला षटकार असेल. बरोबर लाईनवर पडलाय चेंडू. या षटकारांना धावसंख्या जाऊन पोहोचतीये 34 या धावसंख्येवर. 34 धावा. मी म्हटलं होतं सौरभचा एक झेल तुम्ही सोडलाय. त्या सौरभला दिलेला तो जीवनदान मात्र महागात पडेल की काय इथून पुढे असं वाटायला लागलाय. नेक्स्ट बॉल. पुढचा चेंडू मात्र आता पुन्हा एकदा फटका फसलाय. आता निकेतन येतोय चेंडू खाली. फलंदाज बाद. परतावा लागेल सौरभ. बॅक टू डगआउट. चौतीस ही धावसंख्या. 3 षटकांच्या अखेरीत 4थं षटक म्हणजे इथून अंतिमचं षटक
चे शुभम मात्र या चौथ्या षटकातनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होईल. 34 धावा स्कोर कार्डवर आहेत. इथून पुढे त्या 6 चेंडूंमध्ये ज्या काही धावा येतील ना त्या धावा टार्गेट सेट करण्याकरताच्या असतील. त्या टीम कुडूस 11 करता चला थोडी घाई करा, खूप जास्तीचा वेळ मात्र जातोय. रोशन करता पहिला चेंडू मात्र आक्रमण करायचं होतं, एका हाताने तो झेल घ्यायला गेला आणि मग झेलही सुटला. झेल सुटल्यानंतर मात्र एक धाव कंप्लीट होती आहे, सिंगल येते. या सिंगलनं स्ट्राईक रोटेट केली जाईल, एकनं वाढेल धावसंख्या 35 या धावसंख्येवर जाऊन पोहोचेल. आतापर्यंत जर विचार केला तर थांबवलंय कुडूस 11 संघाला. ज्या वेगानं धावा ते उडत असतात किंवा एक पडत असतात त्यावर कुठेतरी रोख लावलाय. अप्रतिम बॅटरीच्या समोरून चेंडूला फिरवलं, मग तिथनं यष्टीरक्षक रंजन पाटील बाकीचं काम मात्र पूर्ण करतोय. आणखीन एक डॉट बॉल येतोय. 2 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही मात्र इथून पुढे शेवटचे आणि अंतिमचे 4 चेंडू. आतापर्यंत 7 विकेट झाल्यात त्या टीम कुडूस 11 संघाच्या. त्यातनं चेंडू क्रमांक 3 सज्ज झालाय. नेक्स्ट बॉल अप्रतिम अप्रतिम थांबवलंय, पंधेस्त गेलंय. आणखीन एक डॉट बॉल येतोय, बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल जो हाताळला गेलाय. तर गोलंदाजी ट्रॅकवरनं गोलंदाज शुभमला आपण पाहतोय. कमालीची गोलंदाजी मात्र करतोय. जी गोलंदाजी व्हायला हवी शेवटच्या षटकातनं तीच गोलंदाजी मात्र त्याच्याकडनं होती आहे, यात काही शंका नाही आहे. नेक्स्ट बॉल काय स्विंग पाहायला भेटला, अप्रतिम दर्जेदार. धावसंख्या 35 स्कोर कार्डवर आहे. 35 धावा झाल्यात. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय, म्हणजे अजूनही इथून शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. मात्र याही धावा थांबवण्यासारखे गोलंदाज कुडूस 11 संघाकडेही आहेत, यात काही शंका नाही आहे. मात्र आता खूप जास्त बाहेर हाताळला गेलाय. पंच आमच्याकडे वरतील नो डाऊट. वाईट बॉल येतोय, या वाईटनं धावसंख्या 1 ने वाढेल. 36 सातत्यानं क्षेत्ररक्षणामध्ये मात्र बदल होत आहेत. मॅच खूप महत्वाची आहे. बॉबी 11 केलीचा पाडा संघ सुद्धा वाट पाहतोय, प्रतीक्षेत आहे आपल्या विपक्षात कोणता संघ यातला असेल. नेक्स्ट बॉल चांगला चेंडू टिप कव्हर कडनं जो क्षेत्ररक्षक आला त्यानं चेंडूची फेकी केली. 2 धावा मात्र या कंप्लीट होतील. या 2 मात्र धावसंख्या वाढून जाऊन पोहोचेल ती 38 या धावसंख्येवर. मात्र इथून पुढे हा इनिंगचा शेवटचा चेंडू. मात्र फटका पुन्हा एकदा फसलाय, मोठा फटका खेळायचा होता. निकेतन येतोय चेंडू खाली, आणखीन एक फलंदाज बाद. मात्र जी धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे ती टोटल 38, म्हणजे इथून पुढे 39 धावा या कराव्या लागतील टीम देवघरकरांना. त्या 39 धावा करण्याकरता आता मात्र इथून पुढे एचएस देवघर संघ कशा रीतीने फलंदाजी करेल हे धावतं समालोचन आपल्यासमोर घेऊन येतील नो डाऊट आमचे साथी समालोचक अदवर शेलार. प्रतीक धांगडाकडनं शुभेच्छा येत आहेत टीम देवघर करता. भावेश वेखंडे याच्याकडनंही शुभेच्छा येत आहेत या स्पर्धेकरता. एक रंगतदार लढत आहे.
चला सलामीची जोडी एजीएस देवघर टीम आपली मैदानामध्ये दाखल करून द्यायची आहे पुष्कर आणि त्याची साथ देण्याकरिता सातत्याने जी ओपनिंग पेअर आपण पाहत असतो रंजन पाटील चला ओपनिंग पेअर सलामीची जोडी प्रांगणामध्ये दाखल करून द्या एका बाजूने बघायला मिळते टीम कुडूस 11 आणि दुसऱ्या बाजूने एजीएस देवघर विजयाकरता कुडूस 11 टीमने आव्हान ठेवलंय अर्थातच देवघर संघाच्या समोर 39 धावसंख्येचं 39 रन्स टू विन इन रिक्वायर्ड 24 बॉल्स आमच्या साथीने स्कोरिंग करण्याकरिता अर्थातच दी लेजंड क्रिकेटर या ठिकाणी राजाजी गोतारणे मंडळाचे खजिनदार राहुलजी पष्टे या ठिकाणी उपस्थित झालेत आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत त्यानंतर आपण आवाज ऐकत होतात अर्थातच आमचे साथी समालोचक कुणाल मोकाशी सर यांचा त्याआधी आपण आवाज ऐकला अक्षय पांडव सर यांचा मॅच कडे जाऊयात पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्क वन गोलंदाजी करण्याकरिता महेश जाधव वडा तालुका क्रिकेट असोसिएशन उपाध्यक्ष महेश जाधव यावेळी बॉलिंग ट्रॅक वरनं सज्ज झालाय गोलंदाजी करण्याकरिता यष्टांच्या मागे आपण हर्षद होंडो यांना पाहतोय स्ट्रायकिंग एंडला मात्र बघायला मिळतोय रंजन पाटील क्षेत्ररक्षण एक लॉंग ऑनला खेळाडू एक डीप लॉंग ऑफला बघायला मिळतोय 30 यार्ड सजवलं गेलंय या ठिकाणी रंजन करिता हे दोन खेळाडू 30 यार्डच्या बाहेर विजयाकरता 39 धावसंख्येचं आव्हान 24 चेंडूमध्ये जवळपास 9:9च्या सरासरीनं धावसंख्या मात्र करायची आहे पहिला बॉल महेश जाधव पहिल्याच बॉलला रिव्हर्स स्वीप खेळायचं होतं स्विच इट खेळायचं होतं बॉल मिस करून निघून गेला स्टँडच्या मागे हर्षद होंडो यांच्या हातामध्ये डॉट बॉल पहिला चेंडू अप्रतिमरित्या मात्र महेश जाधव यांनी निर्धाव स्वरूपामध्ये हाताळला गेलाय मधल्या टप्प्यावर हाताळलेला बॉल ज्यावर रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून फटका खेळायचा प्रयत्न केलेला परंतु ज्यामध्ये यश आलं नाही डॉट बॉल कंप्लीट झालाय नेक्स्ट बॉल महेश जाधव पुढचा बॉल घेऊन यावेळेला अक्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न अतिरिक्त सफल झालेले वा काय क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय त्या ठिकाणी जो आपण खेळाडू शॉर्ट थर्डमॅनला पाहतोय ज्या वेगानं बॉल त्याच्या हातामध्ये आलेला तितक्या वेगानं फेक केलेली म्हणजे धाव घेऊन देणार नाही कमी धावसंख्या सुद्धा डिपेंड करण्याची ताकद कुडूस 11 टीम आपल्या मनगटामध्ये ठेवते महेश जाधव गोलंदाजी मार्क वन गोलंदाजी करत असताना आपल्याला बघायला मिळतोय हसमुख पाटील सुद्धा मंचावर या ठिकाणी आपण त्यांना पाहतोय मनपूर्वक हार्दिक स्वागत आपलं नेक्स्ट बॉल ओव्हर दी विकेटनं यावेळी ओव्हर स्टेप काढून तटवायचं होतं सलगचा तिसरा दर्जेदार गोलंदाजी महेश जाधव यांच्या माध्यमातून रोखून धरलंय रंजन पाटीलला या बॅटलमध्ये आतापर्यंत महेश जाधव मात्र यशस्वी होत असताना ओव्हर स्टेप काढलेली ओव्हर स्टेप काढून स्ट्रेट डाऊन दी ग्राउंडचा फटका खेळायचा होता परंतु सहजासहजी महेश जाधवनं या फटक्याला यशस्वी करून दिलं नाही अजून एक डॉट बॉल कंप्लीट झालाय 39 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सलगचे 3 बॉल मात्र निर्धाव आलेत नेक्स्ट बॉल महेश जाधव यांचा रंजन करिता यावेळी हलक्यानं यष्ट्या मिस झाल्या असं म्हणावं लागेल त्या ठिकाणी सर 22ची धाव आहे की बॅट एज होती 22ची धाव ओके पंच आम्हाला कळवतायत दर्शवतायत नेक्स्ट बॉल महेश जाधव यांचा पुष्कर करिता नवीन बॅटर जो नॉन स्ट्रायकिंग एंडला होता तो आता स्ट्राईकला बघायला मिळतोय यावेळेला दांडी गुल विकेटचं पतन
खेळाडूला परतावं लागेल माघारी. गोल्डन डकचा शिकार ठरून पुष्कर पाटील परतीच्या प्रवासाला नाराज, हताश, हतबल होऊन मात्र परतीच्या प्रवासाला आलेत. परंतु तारीफ कोणाची करावी लागेल तर तारीफ करणाऱ्याचं नाव आहे महेश जाधव. 5 चेंडू आणि आतापर्यंत फक्त आणि फक्त 1 धाव खर्ची केली आहे पॉवर प्लेच्या षटकामध्ये. दर्जेदार गोलंदाजी, काबिले तारीफ, उल्लेखनीय. आणि ती 1 धाव सुद्धा 22ची धाव आहे, म्हणजे बॅटमधनं अजून सुद्धा धाव त्याने खर्ची केली नाहीये. कारण ना बॅटल बघायला मिळालं होतं रंजन आणि महेश जाधव या दोघांमध्येच. कारण ज्यामध्ये आल्या आल्या महेश जाधव यांनी एक षटकार ठोकला होता. पुढच्या बॉलवर रंजनने महेश जाधव यांना बाद केलेलं, परंतु तदनंतर जसा रंजन बॅटिंगला आला तसं महेश जाधव यांनी सातत्यपूर्ण मात्र डॉट बॉल हाताळलेत. रंजन नॉन स्ट्रायकिंग एंडला, नवीन फलंदाज निकेतन पाटील बॅटिंग करण्याकरिता मैदानामध्ये दाखल. तारणहार देवघर संघाचा. जेव्हा जेव्हा टीम अडचणीमध्ये असते तेव्हा निकेतन हे सर्वात आधी नाव आपल्याला बघायला मिळतं. तो निकेतन फलंदाजी करण्याकरिता, परंतु बॉलिंग ट्रॅकवरनं महेश जाधव च्या नावाचा खऱ्या अर्थानं या पहिल्या 5 बॉलमध्ये खूप अप्रतिमरित्या दबदबा राहिलाय. यावेळेला आल्या आल्या फटका फसलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जज करतोय आणि अखेरच्या क्षणाला जीवाच्या आकांताने एफर्ट मात्र आपले संपूर्ण दिले. अर्थातच त्या ठिकाणी आपण महेश भोईर यांना पाहतोय. थोडीशी फंबल झाली अंतिमच्या क्षणाला, थोडीशी पायांमध्ये एक हलकीशी फंबल झाली आणि कॅच मात्र धरणी मातेला दान झाला. परंतु तारीफ काय करावी लागेल, उलट्या दिशेने जात होते आणि उलट्या दिशेने जात असताना बॉलला हातामध्ये कॅरी केलेलं, परंतु अखेरच्या क्षणाला थोडीशी फंबल झाली ज्यामध्ये मात्र कॅच ती ड्रॉप झाली. षटक क्रमांक पहिलं संपले आणि धावा स्कोर कार्डवर बघायला मिळत आहेत 3. काय गोलंदाजी बघायला मिळाली महेश जाधव यांच्याकडनं. आवडली असेल तर एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत महेश जाधव यांच्याकरिता. अप्रतिम बॉलिंग, पहिलं षटक बॅटर्सला रोखून धरलंय, थांबवून ठेवलंय. कारण ज्या षटकाकरिता सातत्याने आपण ज्या षटकामध्ये धावा येताना पाहत असतो ते मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, ज्यामध्ये थांबवलं फलंदाजांना. 3 धावा स्कोर कार्डवर आणि 1 गडी आतापर्यंत बाद केलाय. पहिला बॉल चिराग भानुशाली आपल्या बॉलिंग ट्रॅकवरनं सज्ज झालाय गोलंदाजी करण्याकरिता. फिरकीचा जादूगार कुडू संघाचा. नेहमी अडचणीमध्ये असलेल्या संघाला तारणहारच्या स्वरूपामध्ये तोही खूप महत्त्वपूर्ण असतो. यावेळेला अप्रतिम बॉल परफेक्ट ब्लॉकमध्ये हाताळलाय. दर्जेदार गोलंदाजी चिरागकडनं. कुडूसकर भलेही कमी धावसंख्या लागली आहे ना, परंतु आज जिद्दीला पेटलेत. जो खऱ्या अर्थानं आपण उल्लेख करतो, एका बाजूने देवघर टीम जी सातत्याने युवा खेळाडूंचा संच आहे आणि दुसऱ्या बाजूनं बघायला मिळाली आतापर्यंत ती म्हणजे अनुभवाने संपन्न परिपूर्ण टीम. नेक्स्ट बॉल याही वेळेला अतिरिक्त प्रमाणामध्ये शफल झालेले आणि बॉल मात्र मिस केला. तदनंतर यष्ट्यांच्या मागे थोडीशी फंबल झाली. सर 22 धाव आहे का, प्लीज कळवत जा. 22ची असेल तर यावेळी निकेतन पाटील मात्र स्ट्रायकिंग एंडला, पण ते सुद्धा तेवढे चिवट खेळाडूंचा संच अर्थात देवघर टीम अखेरच्या क्षणापर्यंत मॅच कधी सोडत नसतात. यावेळेला फटका कव्हरच्या रिजन मध्ये महेश जाधव त्या ठिकाणी झाली चूक. महेश जाधव यांच्याकडनं कव्हरच्या क्षेत्रामध्ये होते. ज्या धावा रोखून धरलेल्या त्या 1 बॉलवर मात्र खर्ची केल्यात आणि या ठिकाणी जीवनदान दिलं गेलंय निकेतन याला. निकेतन याला सलगचं दुसरं जीवनदान. काही वेगळ्या उमेदीनी, वेगळी जिद्द. कॅच त्या ठिकाणी महेश जाधव यांच्याकडनं मात्र ड्रॉप झाली आणि त्याचं रूपांतर झालं षटकारामध्ये. धावसंख्या आपण स्कोर कार्डवर पाहिली 10. हर्षद होंडो म्हणजे खऱ्या अर्थानं चालतं बोलतं स्कोर कार्ड. संपूर्ण धावसंख्या लक्षात, किती चेंडू झाले हे सातत्याने, कारण खेळाडूंना, युवा खेळाडूंना ही शिकण्यासारखी गोष्ट आहे.
तुम्ही मैदानामध्ये असता कॅल्क्युलेशन आणि कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट नेहमी आपल्याला त्यांच्या माध्यमातून बघायला मिळत असतं. नेक्स्ट बॉल चिराग भानुशाली पुन्हा एकदा सज्ज होईल आपल्या गोलंदाजी मार्कवरनं निकेतनच्या विपक्षात. यावेळेला परफेक्ट ब्लॉकमध्ये हाताळलाय. लॉंग ऑफच्या रिझनमध्ये बॉल आलाय. एक तर कंप्लीट. काय दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये निघतील का? एकच सिंगल या बॉलवर कंप्लीट झाली आहे. चेंडू पाहिले या षटकातील आतापर्यंत समाप्तीस आलेत 4. अंतिमच्या 2 चेंडूचा खेळ बाकी. धावसंख्या 11 या अंकावर. 11 रन्स ऑन बोर्ड. 11 धावा स्कोर कार्डवर. संपूर्ण स्पर्धा आपण लाईव्ह पाहतोय savliCreation.in या यूट्यूब चॅनलवर. या टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव अर्थात सावली क्रिएशन. यावेळी फटका फसलाय. 2 क्षेत्ररक्षक जज करतायत आणि पुन्हा एकदा त्या ठिकाणी मात्र महेश भोईर यांच्याकडनं थोडीशी चूक झाली. त्यावर 2 धावा कंप्लीट झाल्यात. शेवटचा अंतिम 1 चेंडू. मात्र चिरागची पण तारीफ करावी लागेल. काय गोलंदाजी केली आहे चिरागनं. संध्या दोन्ही त्यांनी निर्माण करून दिलेल्या. म्हणजे ही कॅच सुद्धा आणि जो षटकार गेलाय ती कॅच सुद्धा. दर्जेदार गोलंदाजी चिरागकडनं. धावसंख्या आपण पाहिली स्कोर कार्डवर 13. त्याच्या अंगावरची जर्सी जी आपण पाहतोय ब्ल्यू कलरची मॅन ऑफ द मॅचची जर्सी आहे. पहिल्या मॅचमध्ये त्याने चांगली कामगिरी केलेली. 1 विकेट आणि 21 धावसंख्या वैयक्तिक. यावेळेला लोवर फुल टॉस स्वरूपातला बॉल ज्यावर 1 सिंगल तर कंप्लीट केली आहे. काय दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये निघतील. मात्र सौरभ सवर आहे ज्या खेळाडूच्या नावाची सध्याच्या घडीला खूप सारी चर्चा या वाडा तालुका टेनिस क्रिकेटमध्ये. एक युवा खेळाडू तो सौरभ सवर बॉलवर आला आणि फेक केली. 1 सिंगल कंप्लीट. षटक क्रमांक संपलाय 2 आणि 2 षटका अखेरीस धावा स्कोर कार्डवर जोडल्या गेल्यात. त्या म्हणजे 14. विजयाकरता येणारे 12 बॉल आणि गरज आहे 25 धावांची. 12 चेंडू आणि 25 धावा. त्यानंतर जाऊयात सत्काराकडे. मी रोशन गावित यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते धनेशजी साने यांच्या शुभ हस्ते गणेश पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे. जी आम्हाला 4थ्या क्रमांकाची ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून दिली जाते या संतोषजी मोकाशी यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करण्याची विनंती मी करेन गणेश मोकाशी यांना. गणेश पाटील यांना. त्यानंतर कोणसाई गावचे वरिष्ठ नागरिक बळीराम मोकाशी यांचाही या ठिकाणी यथोचित सन्मान करण्याची विनंती मी करेन वैभव पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा यथोचित सन्मान. बळीराम मोकाशी कोणसाई गावचे व्यक्तिमत्व आहे. क्रिकेट खूप आवडीचा खेळ त्यांच्याही करता. मॅचकडे पुन्हा एकदा परतूयात. गोलंदाजी मार्कवरून आपण गोलंदाजाला पाहतोय. यावेळी फटका तर खेचलाय आणि वा त्या ठिकाणी बघा याच गोष्टीचा आम्ही या खेळाडूच्या आदल्या बॉलवर उल्लेख केला होता. सौरभ सवर अप्रतिम क्षेत्ररक्षण. कारण खेळाडूंना बघण्यासारखी गोष्ट आहे. तिथून बॉल बाउन्स झाला असता त्याला स्वतःवर इतका कॉन्फिडन्स आहे. कारण जर का बॉल बाउन्स झाला असता तर तो डेफिनेटली चौकारामध्ये कन्वर्ट झाला असता. मात्र त्या ठिकाणी त्या बॉलला मैदानामध्ये स्टॉप केले. 1 सिंगल आणि धावसंख्या 1 सिंगलने वाढून स्कोर कार्डवर 15. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल निकेतन पाटीलच्या विपक्षामध्ये. यावेळेला मात्र फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग. बॉलला सरळ भिरकावून दिलं जातंय. बॉल चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. निकेतन पाटीलच्या बॅटमधनं आलेला हा दर्जेदार स्ट्रोक. बॉल सीमारेषा पार. आलाय षटकार 6.
नेक्स्ट बॉल रोशन याचा निकेतन करिता. याही वेळेला प्रॉपर टायमिंग झालाय. सौरभ अडकमोळ जज करतायत परंतु त्यांच्या मस्तकावर दस्तक देत बॉल सरळ निघून चाललाय सीमा रेषेच्या पार. आलेला दर्जेदार स्ट्रोक देवगरकरांना पुनर्संजीवनी देणारा बॉल सीमारेषा पार. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल निघून गेलाय. षटकाराकरिता 6. आता समीकरण 9 चेंडू आणि 12 धावांची गरज. डॉट बॉल 8 चेंडू आणि विजयाकरता 12 धावांची गरज. 8-12 असं समीकरण मैदानामधनं. 2 ज्या कॅच सुटल्या ना निकेतन पाटील याच्या त्या आता कुठेतरी महागड्या ठरत असताना कुडू संघाकरिता. याही वेळेला प्रॉपर टायमिंग सरळ बॉलला भिरकावलं जातंय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषेची सफर करण्याकरिता षटकार 6. सात बॉल बाकी आहेत आणि 7 चेंडूमध्ये गरज आहे. स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत 6 धावसंख्येची. 7 चेंडू 6 धावा. मॅच कुठल्या बाजूने होती मात्र हे आलेले निकेतनच्या बॅटमधनं 3 षटकार. चला बॉबी 11 केईचा पाडा आपला एक प्रतिनिधी कॅप्टन आधीच पाठवायचा या ठिकाणी. नेक्स्ट बॉल गोलंदाज सज्ज होईल. यावेळेला फटका फसलाय. मिस टायमिंग स्ट्रोक. कॅच खूप महत्वाची आहे आणि ती कॅच सुद्धा या ठिकाणी ड्रॉप झाली आहे. 2 धावसंख्या कन्वर्ट. 6 चेंडू आता बाकी आणि विजयाकरता 4 धावांची गरज. 6 चेंडू 4 धावा. निकेतनला मिळालेलं हे 3रं जीवनदान आणि निकेतनने आतापर्यंत षटकार ठोकलेत ते सुद्धा 4 माफ करा 4 षटकार त्याने वैयक्तिक ठोकलेत. चेक या ठिकाणी हसमुख पाटील यांचाही यथोचित सन्मान होतोय. मी विनंती करतोय राहुल पष्टे यांच्या शुभ हस्ते हसमुख पाटील वाडा क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आहेत त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जाईल. राहुल पष्टे यांच्या शुभ हस्ते विनंती करतोय राहुल यांना की हसमुख पाटील यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. ओव्हर टू अदवर. यावेळी हलक्या हाताने एक सिंगल तर कंप्लीट केली आहे. दुसऱ्याच्या प्रयत्न होते मात्र ती नाकारली आहे धाव. एका सिंगलवर समाधान. येणारे चेंडू बाकी आहेत आता 5 आणि विजयाकरता गरज 3 धावसंख्येची. 5 चेंडू 3 धावा. मंचावरनं आत्ताच आपण वाडा क्रिकेट असोसिएशनचे सदस्य अर्थातच हसमुख पाटील यांचा सन्मान आपण लाईव्ह स्क्रीनवरनं पाहिला. नेक्स्ट बॉल गोलंदाज सज्ज निकेतन पाटीलच्या विपक्षामध्ये ओव्हर दी विकेटनं. यावेळी काय घडले मैदानामध्ये हलक्याने एस्ट्या मिस झाल्यात. पंचांचा इशारा आला. इट्स अ वाईड बॉल. नॉन प्लेबल डिलिव्हरी. पाच चेंडूत विजयाकरता 2 धावसंख्येची गरज आहे. 5 बॉल आणि 2 रन असं समीकरण. यावेळेला 1 धाव कंप्लीट केली आहे मैदानामध्ये. 4 चेंडू आणि 1 सिंगलची गरज आहे. 4 चेंडूत 1 धावेची गरज आहे. चला बॉबी 11 केईचा पाडा कॅप्टन
कुणाल मोकाशी त्या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये मात्र तुमच्या समवेत जॉईन होतील. नेक्स्ट बॉल हलक्या हाताने एक सिंगल कंप्लीट केली आहे आणि विजय झाली टीम AGS देवघर. विजयी टीमचं खूप खूप अभिनंदन आणि हार्ड लक टीम कुडूस 11. आपण या स्पर्धेमध्ये खूप अप्रतिम खेळ केलात. या मॅचमध्ये डेफिनेटली चांगली फाईट तुम्ही दिली आहे, परंतु क्रिकेट आहे अर्थातच ज्या गोष्टीचं कडू सत्य, एकाला हार आणि एकाला विजय ही गोष्ट आपल्याला बघायलाच मिळते. तर या पुढील सामन्याचा जो आजचा क्वालिफायरचा सामना आपल्या भेटीला येईल टीम बॉबी 11 केळीचा पाडा आणि त्याच्या विपक्ष टीम आपण पाहणार आहोत ती टीम AGS देवघर. चला दोन्ही कर्णधार यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. टॉस करण्याकरता मी विनंती करेन संतोषजी मोकाशी त्यांच्या माध्यमातून. संतोषजी मोकाशी तसेच हसमुख पाटील दोन्ही मान्यवरांना विनंती करेन की त्यांच्या शुभ हस्ते मात्र या पुढील सामन्याचा टॉस करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. रितेश राऊत एका बाजूनी कर्णधार असेल तर एका बाजूनी कर्णधार असेल संतोष मोकाशी व हसमुख पाटील. गुड मॉर्निंग क्लबचेही सदस्य आहेत आणि हॅलो दोन्ही कर्णधार जोडले जातील माझ्या समवेत. या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये अंतिमचा सामना 4 षटकांचा असेल हे लक्षात असू द्या दोन्ही टीम. तत्पूर्वी हसमुख पाटील यांच्या शुभ हस्ते मात्र या पुढील सामन्याचा टॉस बॉक्स मध्ये केला जातोय. कॉल दिला जातोय काटा. मान्यवरांना विनंती करेन VIP डाईसवर जाऊन बसायचं आहे. तत्पूर्वी टॉस जिंकलाय टीम देवघरकरांनी. तुमचा निर्णय काय असेल? फिल्डिंग. क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलाय. आजचा सकाळच्या दिवसापासून जर पाहिला तर खेळ तुमचाही चांगला आहे, खेळ केलीच्या पाड्या संघाचाही चांगला आहे. समोर त्यांना किती धावांपर्यंत रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? कमीत कमी 10 रन रोखण्याचा प्रयत्न करू. ओके, तर कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. तुझ्याकडे असा कोणता गोलंदाज आहे जो केलीच्या पाड्या संघावर जास्त प्रभावशाली गोलंदाजी करू शकतो? पुष्कर आहे, रंजन आहे, अक्षय नाईक आहे. ओके, तर तत्पूर्वी मी आता जातोय रितेश राऊत कर्णधार आहेत केलीच्या पाड्या टीमचे. तुमच्या वाट्याला तुम्ही टॉस हारलेत, जर टॉस जिंकले असते तर तुमचा डिसिजन काय असता? आम्ही फलंदाजी घेतली असती कारण की सकाळपासून आम्ही फलंदाजी करून जिंकलोय. ओके, तर मग तुझ्या वाट्याला आता फलंदाजीच आली आहे. नो डाऊट जास्त वेळ घेणार नाहीये. दोन्ही टीमला असतील शुभेच्छा. जाऊया मैदानात. बिग फाईट. एका बाजूने टीम खेळीचा पाडा आणि त्याच्या विपक्षात 2 हात करेल तो टीम AGS देवघर. एक बिग फाईट, एक क्वालिफायरचा सामना, एक अंतिम सामना आजच्या दिवसातला. दोन्ही संघ तुल्यबल आहेत. चला बेफास्ट थोडी आता घाई करा. आता टाइम केला तर पेनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल हे लक्षात असू द्यात. तसेच गातेसगावचं व्यक्तिमत्व प्रकाशजी पाटील साहेब इथे उपस्थित झालेत. हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम. या स्पर्धेला भेट देत आहेत